आता वेगवान स्वरूपातल्या बातम्या। राज्याला आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला गेलाय। कोकणात 200 तर मध्य महाराष्ट्रात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे। नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधून सुरू झाल्याचं भारतीय हवामान विभागानं रविवारी जाहीर केलं। पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे। महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस माघारी फिरेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। काही दिवसांपासून मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्याने प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढली आहे। ही पातळी नियंत्रित ठेवण्याकरता अनेक प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे। परिणामी शेतशिवारामध्ये पाणी साचून गावांनाही याचा धोका निर्माण झालेला आहे। या पार्श्वभूमीवर नदी आणि नालाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। साताऱ्यातील कराड वडूज या मार्गावर खड्डे पडलेत। अनेक अपघात होऊन सुद्धा या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी तसंच प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप इथे नागरिक करतायत। जळगाव जिल्ह्यातील बोदवड रस्त्यावरील शिंदी गावाजवळ ग्रीन शॅमेलियॉन या नावाचा दुर्मिळ सरडा आढळला। रस्ता ओलांडताना या दुर्मिळ सरड्याला एका वाहनधारकानं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं। जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजानं जनाक्रोश मोर्चा काढला। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येते। यावेळी बंजारा वेशभूषेमध्ये महिला सहभागी झाल्या। राज्यात नाफेड मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री करत असल्याने कांद्याच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरवली जाते। नाफेडकडून सध्या राज्यात कांद्याची विक्री सुरू नसल्याचं स्पष्टीकरण नाफेडनं दिलं आहे। राज्य सरकारनं राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे 63 लाख शेतकऱ्यांनी स्वतःहून सरकारी सवलतींवर पाणी सोडलं। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 76 लाख बोगस शेतकरी पीक विमा योजनेतून हद्दपार झालेले आहेत। शारदीय नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने आई तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला प्रारंभ झाला। मानाच्या आरत्या ओवाळून देवीला नैवेद्य दाखवण्यात आला। यावेळी सेवेकरी आणि कर्मचारी यांनी आई राजा उदो उदो असा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण केली। पर्यटकांचं आकर्षण आणि माथेरानची खऱ्या अर्थानं जीवनवाहिनी समजली जाणारी नेरळ माथेरान मिनी ट्रेन यावर्षी 15 ऑक्टोबरचा मुहूर्त साधणार का की यंदाही काही कारणांनी मुहूर्त टळणार या चर्चेला सध्या उधाण आलंय। गेल्या काही वर्षांमध्ये मिनी ट्रेन सुरू करण्यात दिरंगाई होतीये, त्यामुळे यावर्षी तरी मिनी ट्रेन वेळेवर सुरू होईल का अशी शंका स्थानिकांकडून उपस्थित केली जाते। एक मोठी बातमी आपण बघूया। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता ठाकरेंपाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांनीही जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। या संदर्भात मंत्री, आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पार पडली। आगामी निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। दरम्यान मनपा निवडणूक कामांच्या जोरावर जिंकू शकतो, तर येणारी निवडणूक ही मिनी विधानसभा असल्यानं सगळ्यांनी तातडीनं कामाला लागा अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत। युतीचा फॉर्म्युला काय असावा याची तयारी करा, तसंच प्रत्येक जागेबाबत आपल्याला माहिती पटवता आली पाहिजे। पाया मजबूत तर पक्ष मजबूत। सगळ्यांनी आता एकनाथ शिंदे बनून काम करा। तुम्हाला ज्यांनी मंत्री आमदार केलं त्यांना नेता बनवा अशा सूचनाही शिंदेंनी बैठकीत दिल्या। तसंच दुसरीकडे महायुतीला गालबोट लागेल अशी वक्तव्य करत राहू नका अशा सक्त सूचना एकनाथ शिंदेंनी बैठकीला दिल्या आहेत। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। मुंबई महापालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च अंतिम टप्प्यापर्यंत तब्बल 14,799 कोटी रुपयांवर गेलाय। सुरुवातीला याकरता 12,721 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली। बांधकामातील बदल, अतिरिक्त कामं आणि करांच्या भारामुळे खर्चात सुमारे 2,058 कोटींनी वाढ झालेली आहे असं निदर्शनास आलं। वरळी शिवडी उन्नत रस्त्याच्या कामाला वेग येणार आहे, कारण प्रभादेवी पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे। द्विस्तरीय पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे। द्विस्तरीय पुलाचं काम 14 महिन्यांमध्ये पूर्ण करून उन्नत रस्ता डिसेंबर 2026 मध्ये वाहतूक सेवेमध्ये दाखल करण्यात येणार आहे असं कळतंय। बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कातील नवीन कबूतरखान्याचं उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आलं। लोकांना त्रास होऊ नये आणि कबुतरांना खाद्य मिळावं असा मध्यम मार्ग काढून प्रत्येक वॉर्डात अधिकृत कबूतरखाना सुरू करू असे स्पष्ट करण्यात आले।
डिजिटल पेमेंट करणाऱ्यांकरता एक मोठी बातमी आहे। 15 सप्टेंबरपासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे। यामुळे यूपीआयद्वारे मोठे व्यवहार करणं आता आणखी सोपं होणार आहे। राज्यातील 11वी प्रवेश प्रक्रियेच्या 9 फेऱ्यांनंतर तब्बल 13,33,893 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले, पण त्यानंतरही राज्यातील जवळपास 8,35,764 इतक्या जागा रिक्त राहिल्या आहेत। महाराष्ट्रात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 1 वर्षात तब्बल तिपटीनं वाढ झाली आहे। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ही वाढ देशातील सर्वाधिक वाढींपैकी एक ठरलेली आहे। भारतात धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे प्रत्येक वर्षी 13.5 लाख नागरिकांचा मृत्यू होतो। वाढत्या धूम्रपानाला आळा घालण्याकरता मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असताना देखील धूम्रपान सोडण्याचं प्रमाण खूपच कमी आहे। यावर उपाय म्हणून निकोटीनला पर्याय शोधण्याचा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे। जळगावच्या रामेश्वर कॉलनी परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। जुन्या वादातून चॉपर आणि कोयत्यानं हल्ला करण्यात आला। 8 ते 10 जणांच्या टोळीनं या तरुणाच्या डोक्यावर आणि मानेवर प्राणघातक वार केले। जखमी तरुणावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। गडचिरोलीच्या नागेपल्लीमध्ये अंत्यसंस्काराकरता गेलेल्या नागरिकांवर स्मशानभूमीत अतिक्रमण केलेले नागरिक धावून गेले। 2 गटात तुफान राडा झाला आणि एकमेकांवर लाठाकाठ्यांनी मारहाण करण्यात आली। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। या परीक्षेकरता शिक्षकांना 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरता येणार आहेत। ही परीक्षा 23 नोव्हेंबरला होणार आहे। मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळावा अशी मागणी मुंबई म्युनिसिपल युनियननं केली आहे। याबाबत मुंबई महापालिकेकडे 2024-25 या आर्थिक वर्षातील बोनस मिळवण्याकरता पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पत्र दिलेलं आहे। ते जीटीबी दरम्यान मोनो रेल्वे तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली। यानंतर तातडीनं मोनो रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। तांत्रिक कारणानं मोनो रेल्वे बंद पडल्याचं प्रशासनानं सांगितलंय। नेमका सोमवार आठवड्याचा पहिला दिवस, कामावर जाण्याची वेळ, मोनो रेल्वे बंद पडल्यानं नोकरदारांचे हाल झाले। यापूर्वी महिन्याभरापूर्वी मोनो रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती। त्यावेळी जवळपास 3 तास मोनो रेल्वे बंद पडली होती। रेल्वेमध्ये प्रवासी अडकून पडले होते, हे आपण बघितलं होतं। मोनो रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे। महिन्याभरामध्ये दुसऱ्यांदा मोनो रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। यापूर्वी 19 ऑगस्टला मोनो रेल्वे भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान बंद पडलेली होती। आज जीटीबी वडाळा दरम्यान ती बंद पडली। जवानांना यश आलेलं आहे। 2 दृश्य, 19 ऑगस्टचं दृश्य जेव्हा मोनोरेल बंद पडली आणि 3 तास ती बंद होती। प्रवासी अडकून पडले, प्रवाशांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागलं। पहिला प्रवासी मोनो बाहेर आला 19 ऑगस्टला, तेव्हाची दृश्य 3 तासांनी। आणि 15 सप्टेंबरची आजची दृश्य, जेव्हा काही नागरिक अडकून पडले, त्यांना आधी बाहेर काढलं, पण त्यांना लगेचच बाहेर काढलं। 19 ऑगस्टला मात्र खूप त्रास झाला होता। 19 ऑगस्टला साधारण 2 ते 3 तास प्रवासी अडकून पडले होते। एका महिन्यामध्ये दुसऱ्यांदा मोनो रेल्वे बंद पडलेली आहे। भक्ती पार्क ते म्हैसूर दरम्यान 19 ऑगस्टला मोनोरेल बंद पडली। लोकांना खाली उतरता येईना, लोकांना चक्कर येणे, मळमळ होणे किंवा हायपोग्लायसेमिया, लो बीपी असे वेगवेगळे त्रास झाले। 19 तारखेची गोष्ट सांगते मी की 19 तारखेला 3 तास मोनोरेल बंद पडलेली होती भक्ती पार्क ते म्हैसूर दरम्यान। आणि आज 15 सप्टेंबरला जीटीबी ते वडाळा दरम्यान मोनो बंद पडलेली आहे। सलग दुसऱ्यांदा या एका महिन्यात ही मोनो बंद पडलेली आहे। तो मोनोरेल अटक गई थी
अपना मक्कावाड़ी सिग्नल के यहाँ, तो जो वडाला जाने वाली ट्रेन थी वो अटक गई। फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफ़र आदमी लोग को किया, तो उसके कारण फिर बाद में फायर ब्रिगेड आ गई। तो इन लोग बोल रहे फायर ब्रिगेड अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनोरेल वाले हम लोग सप्लाई का इशू था वो कर दिए। उसके लिए उन लोग भी शांत हो गए। फिर इसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है, एक के पीछे एक खड़ी है। अभी वो ट्रेन चालू हो गई, आदमी लोग सुरक्षित निकल गए हैं, इसके आगे कुछ तकलीफ नहीं है। आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया। मुंबईतलीच बातमी आहे। मुंबईमध्ये काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी साचलेलं आहे। अंधेरी सबवे परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीकरता सबवे बंद करण्यात आलेला आहे। वाहतूक गोखले ब्रिज मार्गाने वळवण्यात आली आहे, तर मध्य रेल्वेवर सायन इथंही पाणी साचलंय। किंग सर्कल, गांधी मार्केट या परिसरात पाणी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतोय। अंधेरी सबवे अगदी अर्धा एक तास पाऊस जरी मुसळधार पडला मुंबईमध्ये तर लगेचच अंधेरी सबवे बंद करावा लागतो, कारण अंधेरी सबवेमध्ये खूप पाणी भरतं। आजही तसंच झालं। मध्यरात्रीपासून पाऊस पडतोय म्हटल्यानंतर लगेचच अंधेरी सबवे बंद करावा लागला। ती वाहतूक वेगळ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे। तर सायन परिसरात साचलेलं पाणी आपण बघतोय। सायन परिसरामध्ये सुद्धा सखल भाग आहे मध्य मुंबईतला, आणि या सखल भागामध्ये सायनला अनेकदा पाणी साचतं। काही असे भाग आहेत मुंबईतले जिथे अगदी सलग 2-3 तास पाऊस पडला तरी सुद्धा लगेच पाणी भरतं। तसा सायनचा परिसर आहे, अंधेरी सबवेचा परिसर आहे, परळ भुईवाडाचा काही भाग आहे, करी रोडचा काही भाग आहे, जिथे सलग पाऊस जर काही तास पडला तर मुंबईमध्ये पाणी भरतं। पुढची दोन दृश्य सायन मांटुका दरम्यान पाणी साचलेलं आहे, ट्रॅकवर पाणी आलेलं आहे त्याची दृश्य आपण बघतोय, आणि परळ परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे त्याची दृश्य बघतोय आपण। ट्रॅकवर पाणी साचलं की मध्य रेल्वेची वाहतूक थोडी धीम्या गतीनं या भागात होत असते, त्यामुळे विलंबानं मध्य रेल्वेवर ट्रेन्स धावतायत। पश्चिम रेल्वे अजून सुद्धा व्यवस्थित चालू आहे, पण मध्य रेल्वे थोडीशी प्रभावित झालेली आहे। 15 ते 20 मिनिटं उशिरानं ट्रेन धावतायत। परळ परिसरामध्ये सुद्धा पाणी साचलंय त्याची दृश्य बघतोय। मुंबईमध्ये काल रात्रीपासून जो मुसळधार पाऊस पडतोय त्याचा परिणाम आता रस्त्यांवर दिसायला लागला आहे। मी सध्या मुंबईच्या लोअर परळ परिसरामध्ये आहे। खरं तर एक नवीनच अडचण मुंबईकरांसाठी निर्माण झालेली आहे, कारण प्रभादेवीचा किंवा एल्फिन्स्टनचा पूल म्हणून ज्याला आपण ओळखतो तो 2 दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, आणि त्यानंतर संपूर्ण भार हा लोअर परळचा नवीन तयार करण्यात आलेला पूल आणि दादर TT चा जो पूल आहे, म्हणजे किंवा टिळक ब्रिज जो ज्याला म्हणतो आपण, त्या पुलावर येऊन पडलेला आहे। आता ही जी मार्गिका आहे, या पुलाला जाण्याची मार्गिका आहे, ज्याच्या सुरुवातीला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं तुम्ही पाहता आहात। ते पाणी साचलेलं असल्यामुळे तिकडून येणाऱ्या नागरिकांना एक मोठी अडचण होतीये, कारण हा समोरचा पूल असल्यामुळं उतारा, आणि हा सगळा भाग हा उताराचा असल्यामुळं या भागामध्ये सगळं पाणी साचलेलं तुम्हाला बघायला मिळत आहे। खरं तर हा जवळपास एक आपण म्हणू की 100 फुटाचा रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे, पण तरी त्याचा परिणाम जो आहे तो इथून ज्या काही 2 व्हीलर जात आहेत तेवढ्या वेळात त्या काही 2 व्हीलर बंद पडत आहेत असं दिसतंय। खरं तर सोमवारचा दिवस असल्यामुळे मुंबईकर आपापल्या कामाच्या दिशेनं निघाले। एवढ्या तेवढ्या पावसाला मुंबईकर काही घाबरत नाहीत, त्यामुळे बऱ्याच वेळेला ते ऑफिसेसच्या दिशेनं निघतात। परंतु या ठिकाणी हा प्रभादेवीचा पूल बंद झाल्यामुळे एक नवीन अडचण या ठिकाणी झालेली बघायला मिळते आहे। त्यात काही ठिकाणी म्हणजे लोअर परळ परिसरामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं बघायला मिळत आहे। दादर फुल मार्केटमध्ये पाणी आहे, परळ भोईवाडा परिसरामध्ये पाणी आहे, हिंदमाताला थोडंसं पाणी साचलं असल्याचं कळतं आहे। अंधेरीचा सबवे तिथं सुद्धा पाणी साचलेलं आहे। खरं तर पावसाचा जोर थोडासा कमी झालेला आहे म्हणायला, कारण रात्रीच्या तुलनेत आत्ता पाऊस कमी पडतोय, परंतु रात्रभर सलग पाऊस सुरू असल्यामुळं दादर माटुंगा ट्रॅकवर थोडंसं पाणी आलेलं आहे। त्यामुळे मध्य रेल्वे अजून बंद पडलेली नसली तरीही ती धीम्या गतीनं चालू आहे। जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिरानं मध्य रेल्वे धावती आहे। पश्चिम रेल्वे अजून सुरू आहे, सुरळीत व्यवस्थित चालू आहे असं कळत आहे। रस्ते वाहतूक सुद्धा बऱ्यापैकी ठीक आहे असं कळत आहे। सायन माटुंगा परिसरामध्ये
थोडंसं पाणी साचलेलं आहे, त्यामुळे थोडा वाहतुकीवर परिणाम होतोय। मुळातच पाऊस जेव्हा पडत असतो अनेक ठिकाणी खड्डे असतात किंवा पाणी साचलेलं असतं, त्यामुळे नागरिक हे सांभाळूनच वाहनं चालवत असतात। वाहनांचा वेग त्यामुळे कमी होतो आणि परिणामी रस्ते वाहतूक ही धीम्या गतीनं होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। उमेश गोविलकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।